पक्षात मी या पक्षात असं झाले नाही आवडत. पण करावं का झाल्या असतील का नसतील का मी माझ्याकडून एक चूक झाली नसेल. माझी चूक तुम्ही माफ करू शकता, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. आणि जेव्हा ते तारा जर जुळल्या तर हरकत नाही आहे त्या सगळ्या गोष्टीला. आणि जर विचारांची एक वाक्यता जर आलीच तर मला वाटतं त्याच्यामध्ये गैर काय राहणार नाही. परंतु एकमेकाला अपमानित करून तुम्हाला असं वाटत असेल की. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑपरेशन टायगर सुरू आहे. सध्या ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदेच्या गटातील शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी एक मोठं विधान केलं आहे. मला संधी मिळाली तर मी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार, असे संजय शिरसाट म्हणाले होते. त्यावरून राज्यात पुन्हा एकदा भूकंप होणार का अशी चर्चा रंगली होती. आता यावरून संजय शिरसाट यांनी यू टर्न घेतला आहे. संजय शिरसाट यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर सवाल विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, काल मी जे वक्तव्य केलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी प्रयत्न करतो असं समजण्याचं काहीच कारण नाही. मी कोणता विद्वान आहे त्यांना सांगायला. मी काय वेगळा प्रयत्न करेल असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. भविष्यात जे घडेल त्याचा आनंदच आहे, असे शिरसाट यांनी म्हटलं. एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते, तर उद्धव ठाकरे यांना सत्तेचा मोह होता. सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता. एकनाथ शिंदे हे सत्तेसाठी बाहेर पडले नव्हते, त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा राग होता. येणारी महापालिका निवडणूक झाल्यावर त्यांना उद्धव ठाकरेंना कळेल की खूप मोठी चूक झाली, पण आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहेत. आता दोन्ही शिवसेना येणे शक्य नाही, असे संजय शिरसाट म्हणाले. जर एकत्र आले तर हरकत नाही, मात्र आता हे एकत्र येणार नाही. पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा हे एनएमएलएस झाले आहे. मी कितीही प्रयत्न केला तरी हे एकत्र येणार नाहीत. आता अशी व्यवस्था आहे की काँग्रेस जी सत्तेत होती आता साधा फोन देखील त्यांना करत नाही. यांना स्वतःचं म्हणणारे आता कोणताही पक्ष नाही. उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले होते. आम्ही 8 ते 10 जण नाराज आहे, त्यांना जाऊ द्या. मात्र जेव्हा उठाव झाला तेव्हा कळाले की हे 40 जण होते, असे संजय शिरसाट म्हणाले. तर ही होती मित्रांनो महाराष्ट्रातल्या राजकारणाबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.